अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। म्हणणार मी आता काय म्हणलेलं ते माय मागं म्हणायचं. म्हणा हात जोडा. अजर अमर अविकल अविकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम. आपण असं म्हणत असताना ते सिद्ध आपल्या ज्ञानात आलेत का, त्या सिद्धांना आपण ज्ञानात घेऊन नमस्कार करायचा आहे. ह्याचं थोडंसं आवाज वाढवायचा का. सिद्ध कसे असतात हो. सिद्ध कसे असतात कोणाला माहित आहे. आतम सिद्ध कसे असतात, अशरीरी असतात. अजून सिद्ध कसे असतात, सगळ्या कर्मांनी रहित असतात. अजून कसे असतात आर्यन, विचारायचं असते ते शांत असतात. ते पाठशाळेचे मास्टर असतात ना, त्यांना सतवायचं असते असं विचारून. त्यांनी तुम्हाला सतत का तुम्ही त्यांना सगळे क्वेश्चन विचारायचे आणि सगळे आपल्याला आन्सर काढायचे असतात. कसे असतात सिद्ध, ध्यान करत असतात. कोणाचं ध्यान करतात आणि आपण कोणाचं ध्यान करतो. मग आपण जेव्हा त्यांना नमस्कार करतोय त्यावेळेस तिथं ते सांगतायत ते ग्रहण करायचंय आपल्याला. ते सांगतायत काय, तुम्ही माझ्यासारखे आहात, तुम्ही सुद्धा सिद्ध आहात. मग आपण त्या स्वभावाला जाणलं तर आपण पण सिद्ध होतो. म्हणून सांगितलं तुम्ही सगळ्यांनी त्रैल केलं असं मी ऐकलं अनेकांनी. मग ध्यान केलं का त्याच्यामध्ये. जेव्हा 3 उपवास केले तेव्हा ध्यान केलं का. धारणा कोणाचं ध्यान केलं, कोणाच्या आत्म्याचं. मग सिद्ध स्वरूप आहे ह्याचं ध्यान केलं असेल तर आपलं उपवास करणं सफल आहे. नाहीतर तेव्हा काय केलं, मोबाईल खेळले नाही. काय केलं मग, झोप काढली नाही. मग सगळी पोरं शाणी झाली का काय 3 दिवसात. छान आहे. आपण एवढा पुरुषार्थ करू शकतो म्हटल्यावर आता एक स्टेप पुढं. कशासाठी, मी जाणतोय मी जाणणार आहे ह्याच्यासाठी. तर काय झालं होतं, एक राजा होता. कुठला, मिथिलापुरीचा राजा होता. आणि त्याला मनुष्य पर्यायाची किंमत नव्हती. म्हणजे काय म्हणायचंय, मनुष्यभाव वेस्ट घालत होता तो. म्हणजे त्याचं स्टोरी म्हणून नका ऐकू, आपली स्टोरी म्हणून ऐका. आपण काय करतोय, मनुष्यभावाला जर स्वतःशी नाही जोडलं, धर्माशी नाही जोडलं तर आपण पण वेस्ट घालवतोय. काय झालं, काय म्हणले मी, चिटकून बसायची गरज आहे का आपल्याला, नाही ना. ते देव कोणाला चिटकत नाहीत, आपण पण देव. तर काय सांगितले की तो राजा होता तो स्वैर होता. म्हणजे काय करायचा, हवे तसं भोगणे, सगळ्या चैनी करणे ह्याच्यामध्ये मस्त होता. मग त्याला सवय कशाची होती, शिकारीची. काय म्हणले, श्रुत ना, काय नाव आहे त्याचं, काय म्हणले मी. तर तो शिकार करायचा, त्याला आवड होती शिकाराची. शिकार हे काय आहे, व्यसन आहे, शिकार करायला नाही पाहिजे. पण तो
शिकारीला जायचा आणि त्याच्यामध्ये जीवांचा घात करतात. काय करत नाही ते, शांत बसा. कोण आहे ना? भगवान आत्मा आहे. फक्त हलू नका, म्हणजे ते त्याच्या रस्त्याने जात असतं. काय सांगितले मग? तो एक दिवस शिकारीसाठी म्हणून जंगलमध्ये गेला. कोण राजा? कोण ऐकलं का? कोण राजा हो? कुठला राजा होता? हाय, नितीन काका कुठला राजा होता? ऐकूच आलं नाही ना? बरोबर आहे. हां, मला पण ते घुमाल्यासारखं वाटायला लागलं. त्याचं नाव होतं राजा पद्मरथ. कोण? पद्मरथ राजा. तर त्यांनी काय, त्याचं काय सांगितलं विशेषतः की तो धर्मविमुख होता. म्हणजे काय? धर्माची त्याला जरासुद्धा आवड नव्हती. कोण डिस्टर्ब होऊ नका आणि डिस्टर्ब करू नका, असं स्वतःला केंद्रित ठेवा. जे चालू आहे ते चालू राहणार आहे. तर त्याला धर्माचं जरासुद्धा गोडी नव्हती. आणि सांगितलं जो जो धर्मापासून दूर राहतो, धर्माच्या विमुख राहतो, नियमाने तो दुःखी असतो. काय म्हणले मी? समीक्षा ये पुढं. तर काय सांगत होते? जर धर्म करणार तर सुख मिळणार, आणि धर्माने रहित राहणार तर, किंवा धर्मापासून दूर राहणार तर नियमाने दुःख भोगावं लागणार. ते माझ्या तिथे आडवं येते म्हणून मी खाली ठेवले. किधर? उधर. इकडे घ्या, जवळ घ्या, खाली घ्या, खाली घ्या अजून. बस, पुढं घेऊ नका. आवाज येत नाही. मिथिलापुर का राजा था, उसका नाम था पद्मरथ, और वो धर्म विमुख था. जो जो जीव धर्म विमुख रहता है उसे नियम से दुख भोगना पड़ता है. और जो प्रभु सन्मुख होता है उसे नियम से सुख मिलता है. जैसे वो जो पद्मरथ राजा था वो नगर का राजा था, और हम क्या है? हम जीव राजा है. पुढं सरकलं तर कोणासाठी मध्ये जागा ठेवली आहे तुम्ही लोकांनी? ऋषी आहे पुढं, सगळे या मागचे पुढं. ते नंतर बसणारे बिचारे बाहेरच बसतात मग मागं मागं सरकत. पोरांनी सांगितलंय का कीप सेफ डिस्टन्स म्हणून? तो क्या बता रही थी मैं? हम कौन है? जीव राजा है. वो कौन था? नगर का राजा था. तो उसकी प्रगति होते होते क्या हुआ ये बता रहे हैं. नगर का राजा था, उसने स्वयं को जाना, वो जीवराज बन गया. उसने व्रत अंगीकार किए, मुनि दीक्षा ली, वो मुनिराज हो गया. उसके बाद में उसके 4 घाती कर्मों का अभाव हुआ, और कौन हुआ? कौन हुआ? सात्विक. सात्विकच ना? कौन हुआ बताओ? केवल ज्ञान होने के बाद कौन होते हैं? जिनराज हो गए वही. और उसके बाद में सभी कर्मों का नाश करके वही जीव सिद्धराज हो गए. बताओ 4 स्टेप क्या क्या? पहले वो नगर का राजा था, फिर जीवराज बना, फिर मुनिराज बने, फिर जिनराज बने, और फिर सिद्धराज बने. बताओ. एक मुनिराज म्हणते, एक जीवराज म्हणते. जाऊ दे, समजलं ना? सम्यक दर्शन प्राप्त झालं, तो जीवराज बनला. त्यांनी जर व्रत अंगीकार केले, मुनी झाला तर मुनिराज झाला. आणि त्याच्यानंतर केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर जिनराज झाले, आणि तेच जीव काय झाले नंतर? सिद्धराज. तो क्या हुआ? एक बार वो राजा शिकार के लिए जंगल में गया था, और उसको कौन दिखा? एक खरगोश दिखा, और वो उस खरगोश का शिकार करने के लिए उसके पीछे जा रहा था.
बोलते हैं, इतना बड़ा राजा, इतने बड़े साम्राज्य का, और किसके पीछे भाग रहे हैं? ऐसे अटपटा लगता है, कुछ हंसी आती है, उसके ऊपर मत हंसो। हम क्या कर रहे हैं? हम भी इतने अनंत वैभव का राज्य है हमारा, उसके राजा है, और किसके पीछे भाग रहे हैं? खरगोश, यानी क्या? तुच्छ इंद्रिय भोग, उसके पीछे भाग रहे। तो किसके ऊपर हंसी आनी चाहिए हमें? स्वयं के ऊपर। तो हमें भी जो चीज़ चाहिए उसके लिए हम रोते हैं, भागते हैं। तो यही हमारी भी दुर्दशा है जो उस राजा की हो रही है। तो वो अपना सब बल लगाकर उसको पकड़ने की, उसको मारने की कोशिश कर रहा है। किसको? खरगोश को। तो क्या हुआ? वो क्षुद्र जीव आगे भाग रहा है, उसके पीछे नगर का राजा भाग रहा है। और फिर वो भागते भागते क्या हुआ? एक गुफा में चला गया। जंगल में एक तरफ एक गुफा थी, तो वहाँ पे वो अंदर घुस गया, और राजा पीछे से आ रहा था, और उसने देखा कि वो तो अंदर गया है, तो उसके पीछे राजा भी गुफा के अंदर। रुपाली भाभी पुढं बसताय काय? मागं चाललंय तुमचं लक्ष। तो क्या हुआ? राजा भी गुफा के अंदर गया, और उसके बाद में वहाँ पे वो अदृश्य हो गया। वो क्या बोलते, दिख नहीं रहा था। खरगोश कहाँ छुप गया, भाग गया, पता नहीं। फिर इसको कौन दिखे वहाँ पर? एक मुनिराज। क्या कर रहे थे? अपने ध्यान में मग्न थे, बस एक अनुभव ले रहे थे। इतनी सुंदर मुद्रा थी, इतनी प्रसन्न थी कि बस वो अपने में ही मस्त थे। और ये क्या कर रहा था? क्या कर रहा था राजा? खरगोश को ढूंढ रहा था ना, उसको मारने के लिए, पकड़ने के लिए। तो वो तो भाग गया खरगोश, और ये आके जब उसकी दृष्टि जब मुनिराज के ऊपर पड़ी, तो एक क्या बोलते हैं, एक शौक लगता है ना आपको, वैसे उनको देखने के बाद ऐसे भाव होने लगे कि कौन है ये, इतने प्रसन्न है, इतने आनंदी है, ये कौन है? पता तो चला कुछ संयमी है, कुछ विशेष है, त्यागी है, मुनि है, ये पता चला, लेकिन उसके बाद कौन है, इनको आनंद क्यों मिल रहा है? और ये क्या बोलते हैं, काल लब्धि आ गई थी, परीक्षण शुरू हो गया। काय बोलले आशिष भैया? परीक्षण कशाचं चाललंय? निरीक्षण। तो वो देख रहे हैं किधर? राजा की दृष्टि बाहर थी और मुनिराज की दृष्टि अंदर थी। मुनिराज अपने ध्यान में, अपने आनंद में मस्त थे, और ये तो उनको देखते ही रह गया राजा। पहली नज़र में क्या हो गया? कुछ नहीं हुआ। तो वो स्थिर हो गया, शांत हो गया, उसको एक भाव भाषण हो गया कि ये क्या कर रहे हो और मैं क्या कर रहा हूँ, और वो हाथ जोड़ के उनके सामने बैठ गया। और मुनिराज तो ध्यानस्थ थे, अभी क्या करें, वो कुछ बोलेंगे नहीं। तो जब वो सामने उनके बैठा, तब वहाँ पे बता रहे हैं कि उसके क्रूर परिणाम नष्ट हो गए, उसे भी अंदर से आनंद का अनुभव होने लगा कि ये इतने आनंदी है। तो पता है ना, ऐसे कोई आनंदी हो तो उसको देखने के बाद आप भी खुश होते हैं, थोड़ा होता है ना ऐसे। किसी ने जोक सुनाया, समझ में आए न आए, कोई हंस रहा है तो आप भी हंसते हैं ना, क्यों हंसते? तो वैसे वो तो मुनिराज आनंदी थे, उनको देखकर इसको आनंद आने लगा, वो खुश हो गया था। तो वहाँ पे क्या बताया, उसको अपने हीन परिणति का धिक्कार होने लगा कि मैं कैसे परिणाम कर रहा हूँ, ये कितने अच्छे परिणाम कर रहे हैं। और देखते देखते उसके आँखों से आंसू बहने लगे कि मैं कितना पापी हूँ, मैं दुष्ट हूँ, और ये कितने अच्छे हैं। बताओ मुनिराज ने क्या क्या बताया उसको? एक वर्ड तो बोला वहाँ से, वो तो ध्यान में थे, कैसे उसको भाववासना हो गई। यहाँ पे मैं इतने वर्ड्स बोल रही हूँ, आपके कुछ समझ में आ रहे हैं? मतलब क्या बोलते हैं ना, अवाक विसर्गम वपुष। तो मुनिराज जो रहते हैं वो बिना बोले ही सब प्रभावना करते हैं, जो आराधना करते हैं वही प्रभावना करते हैं। आप क्या करते हैं? आराधना को कट कर दो, क्या करते हैं?
प्रभाव ना करने के पीछे पड़े, इसलिए हमारी साधना रह गई है, आराधना रह गई है। आप आराधना करो, आपको देखकर सब जीव प्रभावित हो जाए। तो वो मुनिराज को देख रहा है और मुनिराज का ध्यान खत्म होने के बाद उन्होंने आंखें खोली तो सामने पाया वो राजा बैठा था। मुनिराज के मुख से एक पहला वर्ड क्या निकला? हे भव्य। उतना सुनने के बाद और रोने लगा राजा। क्यों? क्योंकि वो स्वयं को ऐसे पापी फील कर रहा था ना, मैं कितना दोषी हूँ, मैं पापी हूँ, मैंने इतना बड़ा पातक किया है और ये कितने अच्छे हैं, ऐसी दृष्टि चल रही है। इस वजह से जब मुनिराज ने उसको हे भव्य कहा तो वो अंतरंग से क्या बोलते हैं, काय म्हणायचं, हां गदगद नाही हो, गिल्टी फील करायला लागला तो। मतलब मैं कितना तुच्छ हूँ और ये मुझे भव्य बोल रहे, ऐसे उसको स्वयं की ग्लानि होने लगी। तो मुनिराज बोले, वो बोला मुनिराज को कि मैं तो बहुत पापी हूँ, आप मुझे ऐसा क्यों बोल रहे हैं? तो मुनिराज बोले, हे जीव, तू तो भगवान आत्मा है, तू तो सिद्ध समान है, तू तो अनंत गुणों की खान है। बस एक एक वर्ड्स ऐसे बोल रहे थे ना, उसको क्या बोलते हैं, एक एनर्जी आ रही थी अंदर से और एक इतना अच्छा फील कर रहा था राजा कि क्या क्या बता रहे हैं महाराज मुझे, मुनिराज। तो मुनिराज बोले कि तुम तो रागादि से भिन्न हो, ज्ञान आनंद स्वरूप हो, सभी पापों से मुक्त हो। इतना बताने तक क्या बोलते हैं वो स्थिर हो गया राजा। इसके बाद मुनिराज ने निगेटिव सेंटेंस बताया, क्या? जो भी क्रूर भाव तुम कर रहे हो ये तुम्हें शोभा नहीं देते। पहले कैसे स्थितिकरण करना रहता है पता है? पहले पॉजिटिव करना रहता है, उससे स्थिर होते हैं जीव। उसके बाद में उनके दोष बताना या उनको क्या उससे परावृत्त करना। आप पहले क्या करते हैं? अगर इन्होंने कुछ गलती की तो पहले चाटा मारते हैं ना, फिर बाद में ऐसा मत करो वैसा मत करो, फिर बाद में बताते हैं की तुम कितने अच्छे हो और ऐसा कर रहे हो. तुमच्या सगळ्या वर्ड्स शून्य झालेला असतो इफेक्ट. मग काय करायचं असतं हे सांगायला लागले पाठशाळेवाले. काय करा, पहले आप उनको उनके पॉजिटिव गुण बताओ, उनको उनका स्वरूप बताओ, फिर उनको पापों से दूर करने का प्रयत्न करो. मतलब पॉजिटिव की एनर्जी ज़्यादा रहती है. अस्थि कथन करो, बाद में नास्ति कथन. तो मुनिराज ने भी यही किया. क्रूर भाव तुम्हें शोभा नहीं देते. फिर राजा ने प्रभावित होकर मुनिराज से उपदेश लिया और उससे प्रभावित होकर उसने सभी पापों का त्याग किया, सभी व्यसनों का त्याग कर दिया और वो अणुव्रती हो गया. सम्यक दर्शन प्राप्त करके अणुव्रत ग्रहण कर लिए. किसने? थोड़ी देर के पहले वो कौन था? शिकारी था. शिकारी से अभी व्रती हो गया. कितने परिणाम बदलने में देर नहीं लगती. जैसे आप अच्छे हो, निर्व्यसनी हो. क्या बोला मैंने? ऋषि हो ना, हो म्हणते. तो आपको व्यसनी बनाने के लिए कितनी देर लगेगी बताओ. किसको पूछूं? अभिनय भैया, तुम्हाला व्यसनी बनवायला किती वेळ लागतो? धीरज भैया म्हणा की नाही लागणार म्हणून. म्हणजे नाही होणार हे म्हणा. हो, वेळ नाही लागणार असं नव्हे. तर व्यसनी बनायला वेळ लागत नाही, कारण म्हणतात ना वरून पाणी खाली पियायला प्रेशर द्यावं लागत नाही, वर चढवायला प्रेशर द्यावं लागतंय. तो वहाँ पे बता रहे कि उसके सभी व्यसन उसने छोड़ दिए, सम्यक दर्शन प्राप्त किया और पंचम गुण स्थानवर्ती हो गया. तो वो अपना क्या बोलते थैंकफुल बिहेव कर रहा है अभी मुनिराज के सामने कि मैं तो धन्य हो गया आपको पाकर, आप परम उपकारी हो, आप मेरे लिए सर्वस्व हो. ऐसे उनकी भक्ति करने लगा अभी. तो मुनिराज जो थे ना वो इतने सरल परिणामी थे. मुनिराज ने बोला कि मैं इतना अच्छा नहीं हूँ, मेरे गुरु के पास तुम जाओ. कौन थे उसके गुरु? भगवान वासुपूज्य, जिनको केवल ज्ञान की प्राप्ति हो गई थी. और उन्होंने बताया मुनिराज ने कि वो यही कहीं निकट है, चंपापुरी में उनका समूह शरण है. तुम उनके पास जाओ और उनसे उपदेश लो, उनसे दीक्षा ग्रहण करो, उनसे प्रतिबोध क्या संबोधन लो. मुनिराज ने ऐसा बताया तो
समय राजा को भाव हो गए कि मुझे भी भगवान का मतलब उन गुरु का दर्शन करना है। अभी वो भगवान ही थे अरिहंत दशा में। तो कहाँ है वो सब पूछ के लिया और वहाँ से गुफा से बाहर आ गए। वर्षा क्या बताया? मुनिराज गुफा से कौन? राजा गुफा से बाहर आ गया और मंत्री वो सब सेना बाहर थी। तो उनको बताया कि मुझे चंपापुरी जाना है, वहाँ पे भगवान है, उनका दर्शन करना है। तो मंत्री जो थे उनको आनंद हो गया, लेकिन मंत्री ने एक सुझाव दिया। वो क्या बोले? हम यहाँ से नगर जाते हैं, वहाँ पे सबको बताते हैं और सबको लेकर प्रजा के साथ दर्शन के लिए जाते हैं। तो राजा को क्या बताना चाहिए बोलो? काही इतकं कमी एवढं झालंय। राजाला जेव्हा म्हणलं मंत्र्यांनी की आपण सगळ्यांना घेऊन दर्शनाला जाऊ, चांगले परिणाम आहेत का वाईट आहेत? राजाने काय म्हणायचं? बर म्हणजे अजून तुम्ही मोहीच आहे। तो राजा बोला कि उत्कृष्ट कार्य करने के लिए विलंब नहीं करना चाहिए। अभी ये दर्शन का कार्य उत्कृष्ट है, उसके सामने पीछे नहीं देखना चाहिए, ऐसा उसको बताना था। तो राजा ने क्या बताया? यहाँ से मैं जाऊँगा तो चंपापुरी ही, बाद में कहीं जाना हो तो देखेंगे। तो फिर से मंत्रीवर आकर उनके सेनापति सब आकर कुछ न कुछ बता रहे, हमें रास्ता नहीं पता है, अभी यहाँ पे लेट हो गया है, हम जाते हैं, शीघ्र आएंगे जल्दी, लेकिन चलो अभी। लेकिन राजा दृढ़ था, यहीं से मैं जाऊँगा कहाँ पे? समोशरण में। और वो निकला। जय बोलो वासुपूज्य भगवान की, ऐसा उसने बोला और वो उस राह पर निकल चला। फिर वो सभी उनको जाना ही पड़ा ना, जहाँ राजा जाता है वहाँ पे उसका सैन्य पीछे जाता है। तो 2 देव आ गए बीच में और उनको ये सब पता चला कि राजा दृढ़ है, वो जाएगा ही, तो हम उसकी परीक्षा लेंगे, कितनी उसकी दृढ़ता है, कितनी भक्ति तीव्र है, ये देखना था उसको, उन दोनों को। तो उन्होंने क्या किया? 2 जो देव आए थे उन्होंने मार्ग तो इनको पता नहीं था, तो उन्होंने सामने अनेक मार्ग बता दिए। मायावी थे ना, क्या बोलते वो आकर विक्रिया से भैया काय म्हणले? त्यांना समोशरणाला जायचं होतं ना, तुला कुठं जायचंय? समोशरणातून बाहेर जायचंय, अर्धे गेले, तू पण जाणार आहे काय? हाँ, तो उसको समोशरण का रास्ता पता नहीं था, तो इसलिए उन्होंने क्या किया? उस देव ने अनेक रास्ते बनाए जिस वजह से वो भटक जाए, मेन मार्ग पर न जा सके, ये उसका उद्देश्य था। तो उसने क्या किया? तब भी राजा विचलित नहीं हुआ। फिर उन दोनों देवों ने क्या किया? अतिवृष्टि की, क्या बोलते? वर्षाओं, बारिश थी ना, तो अतिवृष्टि करी तो सभी तरफ पानी पानी फैल गया, सब मार्ग पूरे भीग गए और इतना काय म्हणायचं कीचड़, इतना सारा कीचड़ कि उसमें से वो हाथी घोड़े नहीं जा सक रहे थे, उनको भी जाने के लिए तकलीफ हो रही थी। तो इस वजह से तो वो पीछे जाएगा, ये उसका उद्देश्य था उन 2 देवों का। लेकिन फिर भी राजा तो दृढ़ था, वो वैसे ही आक्रमण करते हुए आगे निकल रहा था। फिर उन्होंने क्या किया? उन 2 देवों ने पत्थरों की बरसात शुरू कर दी। अभी पानी से बच गए, कीचड़ से बच गए, आगे पत्थर अगर फेंकने लगे वो तो कहाँ बचेंगे। फिर भी राजा आगे ही बढ़ता रहा, उसने पीछे नहीं देखा। क्या हुआ? राजा ने बोला कुछ भी हो जाए मैं जाऊंगा ही, मुझे मृत्यु का भय नहीं है। तो सभी सैनिक वो लोग पीछे आ रहे थे, उनकी भी हालत हो रही थी ना खराब। और फिर एक सैनिक सामने आ गया और उसने बोला कि महाराज, अपने राज्य पर किसी परचक्र का आक्रमण हो गया है। सच में था, झूठ नहीं था वो। और वहाँ पे आपको जाना यही नेसेसरी है अभी, क्योंकि वो जो अन्य राजा है वो रनिवास में पहुँच गए हैं, मतलब रानी का महल, उसमें पहुँच गए और वो लूटपाट कर रहे, कुछ अत्याचार कर रहे, तो हमें शीघ्र वहाँ जाना चाहिए। राजा ने क्या किया? ये मायावी नहीं था, ये सच था। फिर भी राजा ने क्या किया? जिसका भवितव्य जैसा हो वैसा
ही होने वाला है। अभी मैं इस मार्ग से पीछे नहीं जाऊंगा। पहले कहाँ जाना है मुझे? अगर ठान ली है ना, हमें यात्रा करना है, हमें दर्शन करना है, तो कुछ भी हो जाए वहाँ पे उस मार्ग से पीछे मत जाना, क्योंकि वो उदीर्णा रहती है आपकी। उदीर्णा यानी परीक्षा रहती है आपकी कि आपकी कितनी भक्ती है, आपको सच में जाना ही है या ऐसे ही काय म्हणायचं, अष्टानी काय दुकानं बंद आहेत चला, आणि तिथं समजा गाडी पंक्चर झाली, रस्ता बंद पडलाय, काय म्हणायचं, ॲक्सिडेंट झाला रस्त्यात कोणाचा, काय करतो? जाऊ दे, यात्रेला नाही, आपण जत्रेला जाऊ, हाँ इकडं नहीं तर तिकडं। मतलब उसको जहाँ जाना था वो ठान ली थी ना उसने कि मैं वहाँ पर जाऊँगा ही। तो जिसका जैसा भवितव्य होगा वैसा होगा, अभी मैं पीछे नहीं जाऊँगा। तो उसी समय आकाशवाणी हो गई, और वहाँ से आवाज़ आई, हे राजन यह मार्ग मेरा है, तुम इस मार्ग से नहीं जा सकते। कौन था? ये भी देव ही होंगे ना जो बाधा करने वाले थे। तो देवों ने ऐसे बोला तो राजा क्या बोलता बताओ? अभी देवों ने बताया इस मार्ग पर मेरा अधिकार है, तुम यहाँ से नहीं जा सकते। राजा क्या बोलते, इतने अल्प समय में उसको सब तत्व ज्ञान हो गया। राजा ने बोला आकाश किसी का नहीं होता। आपको ये सेंटेंस, ये आंसर्स रखो, आपको भी कोई देव आएंगे ना तो बता देना। जब कभी उपसर्ग होगा या सामने आएंगे बाधा करने के लिए तो पता रहना चाहिए, आकाश तो किसी का नहीं होता। फिर सामने देव आ गए, परीक्षा लेने वाले। वो तो अभी तक अदृश्य थे, लेकिन अभी सामने आ गए और उन्होंने चेतावनी दी, अगर तुमने एक पैर भी आगे चलाया, क्या बोलते हैं, एक पाऊल पण जर पुढे उचलला तर भस्म करून टाकीन तुला। हिंदीचं मराठी झालं का? तो क्या बोला मैंने? एक पैर भी आगे अगर बढ़ाया तो तुम्हें भस्म कर। हाँ, एक पैर भी अगर तुमने आगे बढ़ाया तो मैं तुझे भस्म। मराठी आता है तो मुझे क्यों तकलीफ दे रहे हैं आप? तो वो बोला कि नहीं आता, वर्ड समझ आया। तो मैं तुम्हें भस्म कर दूंगा, ऐसे वो बोल रहा था देव। मंत्री बोले आगे आकर चलो, अभी भी अपना बचाव करके लो, अपनी रक्षा करो और पीछे चलो, नहीं तो सर्वनाश होगा। राजा क्या बोला? जो जो देखी वीतरागी ने सो सो होसी वीरा रे। जो होना है वो सब मुझे स्वीकार है, जो भी हो जाए मैं आगे ही जाऊंगा। जय बोलो वासुपूज्य भगवान की। और अब वो अग्रसर होता चला गया। उसकी दृढ़ता देखकर, उसके वो भाव देखकर, भक्ति देखकर दोनों देव प्रसन्न हो गए। मतलब कहाँ पहले नहीं हुए थे, ये सब परीक्षा उन्होंने दी तब वो प्रसन्न हो गए और सामने आकर उन्होंने प्रणाम किया उसको, उसकी भक्ति को, उसके धर्म श्रद्धान को किया। और वहाँ पे उसको खुश होकर उसने कुछ उपहार दिए दोनों देवों ने। क्या हुआ? काय अडलं का? मराठी सांगू का? मला सांग म्हण, मी तेच पाहिजे मला। तो उन दोनों देवों ने जय जयकार किया, उपहार दिए और एक गिफ्ट स्वरूप उसको वीणा दी राजा को। और वो सब लेकर फिर आगे बढ़ते चले, लेकिन वहाँ पे मार्ग पता नहीं था। तो एक देव सामने आया और बोला कि मैं तुम्हें मार्ग बताऊंगा, चलो। प्रीती भाभी कोण कोणाला म्हणलं? मी मार्ग दाखवते चला, मी म्हणते तर कोण येते माझ्या मागं? सगळ्याला मार्ग दाखवायला तयार आहे तिथं गुरु, पण नाही, आम्ही आमच्याच मार्गाने जाणार। कुठं जायचं हो? तो एक बोला कि मैं मार्गदर्शन करता हूँ चलो, लेकिन दूसरा देव आ गया सामने और वो बोला कि बड़े लोगों का मार्गदर्शन नहीं किया जाता, उनके साथ चला जाता है। और फिर वो दोनों देव राजा के साथ हो लिए और सब मिलकर कहाँ गए? समोशरण में पहुँच गए क्या? तो कुछ भी उपसर्ग आए, धर्म का मार्ग, धर्म की श्रद्धा, धर्म का पुरुषार्थ नहीं छोड़ना चाहिए, ये बताना था। वहाँ पर पहुँचने के बाद जब प्रभु का दर्शन किया तो धन्य हो गए राजा, और वहीं पे सभी संघ का त्याग हो गया। क्या बताया मैंने?
ऐसा रहता है प्रभु दर्शन। कितनी बार दर्शन किया है हमने, हुई क्या विरक्ति हमें। ऐसा दर्शन एक बार करो सिर्फ कि भव भव का नाश हो जाए हमारे। तो उसने इतना धन्यता का अनुभव हुआ उसको, भगवान की वाणी सुनी और दीक्षित हो गया, परम आनंद की प्राप्ति हुई उससे। क्या बोलते हैं, अगर जिसकी काल लब्धि आ जाए ना, उसको कुछ भी देर नहीं लगती, किसी भी स्टेज में हो, और उसकी ऐसी प्रगती होते चली गई। नितीन काका काय झालं, त्या समोर शरणात पोचला, भगवंतांचं उपदेश ऐकलं, दीक्षा झाली, अशा आनंदाचा अनुभव की जट जट श्रेणी चढला। कोणती श्रेणी, क्षपक श्रेणी, 8, 9, 10, 12। जय बोलो पद्मनाथ भगवान की। पद्मरथ, पद्मरथ था उसका नाम। अभी वो मुनिराज थे तो जिनराज बन गए। ऐसे हो सकता है, टाइम नहीं लगेगा पर्याय बदलने में, लेकिन हम ऐसा पुरुषार्थ नहीं करते, इसलिए वही पर्याय में है अभी तक। तो उन्होंने क्या किया, आत्मा का अनुभव किया, और ऐसे आनंद की दशा थी कि 4 ज्ञान प्रकट हो गए थे, गणधर पद प्राप्त हो गया था, और उससे आगे पुरुषार्थ करते चले गए तो 4 घाती कर्मों का नाश हो गया, अरिहंत दशा प्रकट हो गई, उससे आगे क्या हो गया, 8 कर्मों का नाश करके उन्होंने सिद्ध दशा प्राप्त की। बताओ कहाँ शिकारी का जीव, कहाँ वो, वहाँ क्या बोलते हो, खरगोश का उपकार है ना। खरगोश के पीछे आ गया, इसलिए तो फिर जो भी होता है वो अच्छे के लिए होता है। हमने क्या सोचा था, खरगोश की शिकार करने वाला कितना बुरा है, लेकिन वो भी एक निमित्त मिल गया, नहीं तो मुनिराज के पास कैसे आता वो। तो खरगोश को थैंक यू बोलो। तो खरगोश ने उसको वहाँ तक पहुँचाया और फिर उसका कल्याण हो गया। तो हमें अपना कल्याण कैसे करना है, कब करेंगे, कहाँ करेंगे, कैसे शुरुआत करेंगे, निर्णय तो करो ना। सिर्फ हम बोल रहे हैं कि संयम का मार्ग धरना चाहिए, संयम से धर्म करना चाहिए, साधना करनी चाहिए, लेकिन कुछ है क्या हमारे में प्रोग्रेस, कैसे करते। क्या है पिछले साल से, जाने दो, पिछले दिन से आज के दिन में क्या नया किया आपने। धर्म कर रहे तो क्या कर रहे हैं, कालच्यापेक्षा आज पैसे जास्त कमवले का नाही हो। हो तर म्हणा की काय हो, किती पैसे कमवले आज, सांगणार नाही तुम्हाला माहीत आहे। पण धंद्यामध्ये आपण प्रोग्रेस करत जातोय, पण कशाने, धर्मामध्ये आलात तर धन आहे हो, पण आपण धनाच्या मागं जातोय तर नियमाने धन पण पुढं जाते। म्हणून सांगितलं धर्माला सोडू नका, जे काय करणार आहे ते तुम्ही धर्माला धारण करून करा। काय करायचं होतं यासाठी, कुठला बाहेर जाऊन पुरुषार्थ करायचा नाही आहे, त्याच्यासाठी करायचं आहे काय, सगळ्यामध्ये असताना सुद्धा मी सगळ्यापासून भिन्न जाणणारा आहे, ह्याची भाववासना असेल तर तिथंच धर्माची सुरुवात झाली। म्हणून सांगितलं संयम कसा असतो, ह्याच्यासाठी भगवती आराधनामध्ये त्यांनी उदाहरण दिलेत। कुठे गेले पल्लवी भाभी, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की संयम कसा असतो ह्याच्यासाठी उदाहरण दिलं आहे। जसं पूर्वीच्या काळामध्ये सापाला वश करायचं तर काहीतरी मंत्र वापरायचे, काही विद्या वापरायच्या, किंवा काय म्हणायचं, त्याचे काय काय ट्रिक असायचे, विद्या, मंत्र, किंवा अजून काय असायचं, औषधी म्हणा, असं काय, तर त्याच्याद्वारे त्या सापाला वश केलं जायचं। पण जर तुमच्याकडे हे तिन्ही नसेल तर तुम्ही सापाला कसं वश करणार। मग तसं सांगितलं त्यांनी की ज्याचं मन चंचल आहे तो त्या इंद्रिय रूपी सापाला कसं वश करेल, कोणाचं काय, ज्याचं मन चंचल आहे। सांगा, इथं बसलाय का, कुठं बसलाय तुम्ही, कुठं बसलाय हो, निशान कुठं बसलाय, जिथं मन आहे तिथं बसलोय। चेतन भैया कुठं आहे, इथंच आहे ना, म्हणा की बाबा इथंच आहे म्हणून, जाऊ दे माझ्या समाधानासाठी तरी। म्हणजे फिजिकली इथं आहात, मेंटली कुठं आहात,
तुमचं तुम्हाला माहीत आहे. म्हणजे मनाने जिथं पोचतो ना तिथंच असतो, शरीराने जिथं असतो तिथं नसतो. काय म्हणले मी? ज्याला समजलं ते इथंच आहे, समजलं मला. हां, म्हणजे आपण काहीतरी विचारात दुसरीकडे गेलेलं असतो तर तिथंच असणार. म्हणून सांगितलं ज्याचं मन चंचल आहे त्याच्या इंद्रिय रूपी सापाला कोण वश करणार. मतलब आपको कितनी इंद्रिया है? विहार. किती इंद्रिय तुला? 5. कुठले कुठले? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय. सांगा कुठलं पॉवरफुल आहे हो? 5 इंद्रिय आहेत ना तुम्हाला, तुमच्याच विचारती आहे. कुठले इंद्रिय पॉवरफुल आहे? स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय नाही रे भैया, घ्राणेंद्रिय. म्हण, मी सांगते. घ्राणेंद्रिय, घ्राणेंद्रिय. हो, कोण आहे ते? पाठशाळावाला सांगा. पुढं चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय. तर हे 5 इंद्रिय आहेत ना या शरीराला, तर कुठलं इंद्रिय प्रबळ आहे हो? कुठलं इंद्रिय जास्त पॉवरफुल आहे? रसनेंद्रिय. काय? अवघड आहे. 5 जण मिळून 5 सांगा काय असते त्याला, म्हणजे तुमचं काम झालं. मतलब वो उनको बताना है कि एक इंद्रिया नहीं, आप तो 5 ही इंद्रियों के अधीन हो गए हैं. तो वो सांप है बता रहे. इंद्रियों के ऐसी ऐसी उपमा दी है ना भगवती आराधना में, आपको डर लगना चाहिए. इंद्रिया ये सर्प है. क्या करते हैं? आपको घर में सर्प निकला है तो हाँ थोड़ी देर रहने दो, जाने जाता है ना वो, उसको जाने दो ना, क्यों तकलीफ देना है. क्या करते? इतना भय रहता है कब उसको निकालेंगे. जस्ट सावध, ऐसे अलर्ट, वो कहीं आ ना जाए, डस ना ले, इतनी अपनी सावधानता रहती है. फिर ये इंद्रिया भी ऐसी ही है जिसको सर्प की उपमा दे रहे हैं. तो इंद्रिया ये सर्प के जैसे है. जिसका मन चंचल है वो इंद्रियों को कैसे बांध सकेगा. इसका उल्टा सेंटेंस करो. हाँ, वो इंद्रियों को कैसे बांधेगा जिसका मन चंचल. ऐसा मैंने क्या बताया सेंटेंस? जिसका मन चंचल है वो इंद्रिय रूपी सर्प को कैसे वश करेगा. इसका उल्टा करो. जिसका मन चंचल नहीं है उसके ही इंद्रियां कंट्रोल में रहती है. मतलब मुनिराज, उनका मन बताओ ना कहाँ रहता है, कैसे पुरुषार्थ करते हैं वो. वीर सागर महाराज जी को देखकर पता है, मेरे से ज़्यादा आप ही ने देखा होगा. सोलापूर में मैंने सुना, रूपाली भाभी इथं बसताय का समोर माझ्या या. तो क्या बताया, सोलापुर में थे ना महाराज जी, तो वहाँ पे उनको एक दिन अंतराय आ गई. उसके बाद दूसरे दिन चर्या के लिए निकले तो दूसरे दिन अंतराय आ गई. पता है अंतराय मतलब क्या होता है? क्या होता है अंतराय मतलब क्या समीक्षा? आहार लेने के लिए खड़े रहते हैं, उसमें कुछ आ गया, बाल आ गया, कुछ जीव आ गया, तो जो भी हो ग्रास, जो भी गया हो नहीं गया हो छोड़ देते हैं और बैठ जाते हैं. फिर कब आहार के लिए जाएंगे? दूसरे दिन सुबह 10 बजे तक. आज 10 बजे निकले थे, छोड़ दिया आहार, तो कल 10 बजे जाएंगे. बताओ उतनी देर तक क्या करना है? बताओ ना. हमने 3 दिन तक उपवास किए थे. हाँ, मुनिराज को क्या डिफिकल्ट है. तो वो तो साधना करते हैं, उनको कुछ अपेक्षा नहीं रहती. तो पहले दिन आहार हो गया, अंतराय हो गया, चले गए. दूसरे दिन आए तो दूसरे दिन भी अंतराय आ गई. 2 दिन तक उपवास. तीसरे दिन गए, तीसरे दिन भी ऋषि अंतराय आ गई थी. अभी बताओ कैसे मन चंचल होगा या इंद्रिया कंट्रोल में होगी, क्या होगा? कितना कषाय होंगी उनमें. फिर ऐसे सब उदय आ जाएंगे ना. तो वहाँ पे महाराज जी को तीसरा अंतराय हो गया. उसके बाद में किसके ऊपर क्रोध निकाले बताओ ना. आपको कुछ देने को नहीं आता, देखने को नहीं आता, काय करताय तुम्ही असलं, असं म्हणून कोणावर चिडणार आहे तो मुनिराज. ह्याला म्हणायचं संयम. तुम्ही काय करता हो?
म्हणजे समजा तुमच्या भाजीत केस निघाला, भेंडीच्या भाजीत, काय करायचं? काय करते तो पोरं? त्याग, असं म्हणायचं असतं बरं का. म्हणजे दुसरी भाजी करून देतात तुम्हाला लोक, नाहीतर खातेत ना, चला आपलं काम वाचलं असं. म्हणजे आपली आसक्ती असती ना, तर आपण काय करतोय, त्या चीजला सोडायचे भाव विचार करत नाही. ते काढणार आणि काय खाणार. बरं जाऊ दे, केस जाऊ देत, जीवाला तर काय करायचं? काय करायचं? काय करणार कीर्तीताई? जीवाला तर सोडाच, बाकीचं सगळं तर सोड जाऊ देत, काय एक्सक्यूज म्हणाल. पण जर ते डाळी आली, काय मुंगी आली, तर मांसाहार झाला तो. जेव्हा आम्हाने हे सांगितलं तेव्हा कशाची रुचीच राहिली नाही. जर असं काही जीवानी सहित जर ते समजा, विचार करा की त्या कुकरमध्ये ती आळी शिजतीये तुमच्या भाताबरोबर, काय झालं असेल तिची हालत. म्हणजे तिचं काय दोष त्याच्यामध्ये? ती फुकट मेली ना, बाहेर कसं पडणार हो? तसं त्या आळीबद्दल तुम्हाला किती करुणा आहे, किती प्रेम आहे. आणि हुरड्यात काय असतं? कोणाकोणाचा हुरडा काढायचा आहे? रविवारी सगळ्यांना नियम, चला हात जोडा, पंढरपूरच्या बाहेर जाणार नाही. ते बघा बिचारे पोरं लय सच्चे असते, पोरांनाच पकडायला पाहिजे. तुम्हा लोकांना काय उपयोग नाही करून. स्नेहाली म्हण, सोनाली म्हण, कोणाकोणाला म्हणू? काय असतं तुम्हाला दिसतंय ना त्या कुकरमध्ये? मी म्हणते तर आळी किती वाईट वाटते, किती फुकट मेली आपल्या निमित्तात, माझ्या प्रमादाच्या निमित्तात. मी पाहिलं नाही आणि ती शिजली, उकळली, काय ती करणार सांगा ना? बाहेर कसं पडणार त्यातून? मेली जसं आहे तशा कंडिशनमध्ये. आणि तुम्ही इथं तर चक्क ते काय असतं, काय म्हणायचं त्याला, कणीस हुरड्याचं काय करता तो? त्यातले एक एक जीव काढा, चतुरेंद्रिय जीव आहे त्याच्यामध्ये. ते जे हिरवे किडे असतात ना, असतात बघा, नाही बघितलं असला तर. आणि ते त्या प्रत्येक दाण्यात बसलेले असतात लपून आपल्या सुरक्षेसाठी. आणि तुम्ही काय केलं? त्यांना तसंच्या तसं अग्नीत घातलं. कुठं पळायचं त्यांनी? कुठं जायचं? मग असं एक घटना सांगितली. वेळ झाली का तुम्हाला? झोपायला लागलेत सगळे म्हणून विचारलं. एका विदेशामध्ये काय झालं की पाईपलाईन टाकली होती समुद्रातून ऑइल काढायसाठी. काय सानवी, काय झालं? क्रूड ऑइल माहिती आहे काय असतं? काय असतं क्रूड ऑइल? हो म्हणते बिचारा. तर ते त्याच्यापासून पेट्रोल वगैरे काढतात, तयार करतात ना. तर ते काढायची पाईपलाईन टाकली होती त्या समुद्रातून. आणि एका साईडनी टाकलेली ती पॅक होती आणि दुसऱ्या साईडनी त्याचं ओपनिंग होतं. तर अशी खूप दूरपर्यंत पसरलेली ती पाईप होती आणि त्याचं काहीतरी काम निघालं होतं म्हणून 5 वर्कर तिथं गेले होते काम करायला म्हणून. आणि एक चेंबर असते असं, ज्या ठिकाणी काहीतरी बहुतेक व्हॅक्यूम असते आणि तिथं ते जाऊन काम करत होते. तर ते काम करत असताना ती पाईप फार दिवस झाले वर्किंगमध्ये नव्हती. जे काय खाली समुद्रातून टाकलेली ना, खूप दूरपर्यंत गेलेली. आणि ते वर काम करत असताना काहीतरी असं झालं की पाण्याचं मध्ये भवंडर आलं, काय म्हणायचं, भोवरा म्हणा, किंवा खूप मोठी लाट आली पाण्याची. आणि त्याच्या निमित्तात काहीतरी त्याच्यात गॅस लिकेज झालं आणि व्हॅक्यूमनी ते ओढले गेले. जे त्या चेंबरमध्ये उभारले होते ना सगळे, ते त्या पाईपमध्ये असे ओढले गेले की 20 फूटपर्यंत खाली फेकले गेले जाऊन. आणि फुल ती पाईप त्या ऑइलनी भरलेली. काय करायचं होतं? त्यांच्याजवळ ऑक्सिजन चेंबर होतं, सगळं होतं, पण ऑइल असते ते डोळ्यात गेलं, पोटात गेलं तर विषारी म्हणा किंवा काय, आता ते त्रास होत असेल त्याचा काय. आणि ते सगळे पडले होते त्या पाईपमध्ये. आणि मग त्यावेळेस त्यांना कळेपर्यंत पण सगळं दृश्य समोरचं दिसेना, असं काय त्या ऑइलमध्ये गेलं काय दिसणार आहे. आणि त्यांच्यातल्याच एकाच्या कोणाच्या तरी शर्टला कॅमेरा होता आणि त्याच्यामुळं ते सगळं दृश्य रेकॉर्ड केलं गेलं की तिथं काय चालू आहे. आणि त्यांना जेव्हा ते स्थिर झाले, त्या पाईपमध्येच कुठंतरी अशी एअर स्पेस होती, त्याच्या निमित्तात त्यांना श्वास घ्यायला चान्स होता. पण जर ते लवकर नसते गेले, म्हणजे कशी पाईप अशी पाईप असणार, त्यामुळं जर ते लवकर वरपर्यंत नाही गेले तर काय पण होऊ शकणार होतं. आणि
हे समजलं त्यांना, लगेच ते अलर्ट झाले. पण पाईप सरळ नव्हती, वाकडी तिकडी अशी पाईप, त्यामुळे त्यांना फार ऑब्स्टॅकल्स येत होते. ते सिलेंडर कुठंतरी लागणार, फुटणार, सुटणार, हे सगळं चालू होतं. आणि त्यातनं 2 जण पुढं सरकले, बाकी 3 अजून मागच होते. आणि त्या दोघांना रस्ता मिळाला. त्यातला एक आहे त्याचं सिलेंडरचं पाईप सुटलं, ऑक्सिजन सिलेंडरचं. आणि आता इलाज नव्हतं, त्याला तोंडाने सक करायचं होतं. त्यांनी तोंडात घालेपर्यंत ऑइल सक झालं आणि ते ऑइल चिकट असणार, काय असणार, ते त्याचं काम तिथंच थांबलं. तो पहिला होता, तो प्रयत्न करून पुढं निघाला आणि काय म्हणतात ते वरपर्यंत गाठायचं, तर त्याला पण अनेक बाधा आल्या, पण तो पोचला सक्सेसफुली. त्याचं पण सिलेंडर संपत आलं होतं, असं काय काय कुठं कुठं तो पण धडकला, अनेक ठिकाणी त्याला पण काय काय लागलं, आणि तरी पण तो वरपर्यंत पोचण्यात सक्सेसफुल झाला. पण त्याला माहिती होतं की लवकरात लवकर त्या मागच्या 3 काढायला लागणार आहे, नाहीतर निवाने मरणार. आणि त्यांनी तिथं वर पोचून लगेच काय केलं असेल, काय कोणाला इन्फॉर्म केलं असेल आणि टीम बोलवली. पण ते येऊन काय करायचं म्हणजे शक्य नव्हतं. पाईप होती ती, असं काय थोडी खड्डा होता किंवा काय त्यातनं काढायसारखं, आत जाऊन काढणं तर शक्यच नव्हतं. त्यामुळं त्या कंपनीच्या मेंबर्सनी निग्लेक्ट केलं त्यांना. म्हणजे त्याला आश्वासन देत राहिले की आम्ही काढतो, तू चल, त्याला घेऊन गेले, पण त्यांनी कोणीही त्यांना काढण्याचा पुरुषार्थ केला नाही. आणि खरं आहे का हे बघायसाठी जाऊन त्या पाईपच्या बाहेरून आवाज करून विचारलं, तर त्यांनी आतून रिस्पॉन्स पण दिला, हो काढा, मला ओरडायला लागले आतून, असं ते रेकॉर्ड केलं गेलं त्या कॅमेऱ्यामध्ये सगळे आवाज. पण त्याच्या पुढं काही प्रोसेस केली गेली नाही. काय झालं, 4 माणसं त्याच्या आतमध्ये. किती वाईट वाटायला हुरड्यामध्ये. हो, विसरला का हुरड्याला? म्हणा मी हुरडा खाणार. अहो किती जीवांची हिंसा आहे त्याच्यामध्ये, किती आपल्याला त्याच्या निमित्तात पाप लागतंय, आणि तसले गोड लागणार आहे का? अनुभया काय म्हणले ते आहेत ना सोशल ग्रुपमध्ये तुमच्या, का नाही आहेत? जाणार आहे काय? नाही, चला जोडा हात. नाही, अजून असे पण असतात लय जण, जाणार आहे पण आम्ही काय खाणार नाही आहे. हां, म्हणजे पळवाटच आहे ही पण. म्हणजे विचार करा ना, एक एक जीव आपल्या निमित्तात जर मरतायत तर काय त्याच्यात आनंद आहे? काय भैया, हो का नाही? काय त्यांना सांगा, मला सांगू नका, जाऊ दे. म्हणजे विरक्ती यायला पाहिजे परिणामातून, की आपल्या निमित्तात कुठल्याही जीवांना घात व्हायला नको, त्यांची रक्षा होऊ द्या. हिंसा सांगतोय इथं आपण सगळ्यांना, आणि आपणच हिंसा करतोय, तर कोणाच्याही निमित्तात आपल्याकडून अशी हिंसा न घडो. मला कोणाला नियम द्यायचा नाही आहे, पण परिणामातून सुटेल तर सुटणार, अन्यथा जबरदस्ती कोणी सोडू शकत नाही. ज्याला मुनिराज बनायचं आहे त्यांनी पहिला जीवराज ओळखा, आणि जो जीवराज ओळखणार तो सिद्धराज होणारच. हो, जाणा स्वतःच्या जीवराजाला जाणा. सर्व इंद्रियांच्या अतीत, मनाच्या अतीत, अतींद्रिय स्वरूप जाणा. पहा, या स्वभावामध्ये इच्छा नाही, अपेक्षा नाहीत, असंयम नाही, भोग नाहीत. हा मी जीव नित्य जाणणाराच आहे, पाप करणारा नाहीच, हिंसा करणारा नाहीच, रसनेंद्रिय रहित आहे जाणा. खाणे हा माझा स्वभाव नव्हता, नाही, नसणारच. शुद्ध सिद्ध स्वभाव आहे, जाणतोच आहे, आहेच. विसर्जन.